श्री स्वामी समर्थ श्रोते हो, 19 एप्रिल 2026 रविवारी अक्षय तृतीया ही तिथी आलेली आहे. हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे, कधीही क्षय न होणारे आणि म्हणूनच या दिवसाला हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ओळखले जाते. याविषयीचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये श्रवण करणार आहोत. यामध्ये पूजेचा व खरेदीचा पुण्यकाळ कोणता आहे, मुहूर्त वेळ कोणती आहे, तसेच या दिवशी कोणकोणत्या सेवा कराव्यात याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. अक्षय तृतीयेची मुहूर्त वेळ ही रविवारी दिनांक 19 एप्रिलला 10:49 पासून ते समाप्ती 20 एप्रिल 2026 या रोजी सकाळी 7:27 होणार आहे. श्रोते हो, या दिवशी पूजा व खरेदीसाठीचा पुण्यकाळ हा 10:49 पासून ते 20 एप्रिल या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत म्हणजेच 5:51 पर्यंतचा शुभकाल आहे. या कालावधीमध्ये नक्कीच आपल्याला शक्य होईल तेवढी पूजा, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची खरेदी नक्की करावी. या दिवशी अनेक लोक गाडी, घर, जागा, सोने, चांदी, त्याचप्रमाणे मौल्यवान वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणामध्ये करतात. कारण असे मानले जाते की या दिवशी जे काही आपण करतो किंवा खरेदी करतो किंवा घरामध्ये आणतो ते कधीही न संपणारे असते आणि म्हणूनच या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये अनेक लोक खरेदी करत असतात. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान, ऐश्वर, आरोग्य नांदावे यासाठी देखील आपण आपल्या पितृदेवतांची, त्याचप्रमाणे देवघरामधील देवतांची पूजा अर्चना करत असतो. त्यामध्ये लक्ष्मी माता, भगवान विष्णू, त्याचप्रमाणे कुबेर देवता यांची पूजा केली जाते. या दिवशी लक्ष्मी मातेचे मंत्र, विष्णू देवतेची पूजा, त्याचप्रमाणे कुबेर देवतांची पूजा नक्की करावी. त्यासाठी कोणकोणत्या सेवा कराव्यात हे आपण पाहूयात. लक्ष्मी मंत्र, त्याचप्रमाणे लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र हे मंत्र आपण या दिवशी जरूर पठण अथवा श्रवण तरी नक्की करावेत. त्यामध्ये लक्ष्मी मंत्र पुढील प्रमाणे: ओम कमलवासिने नमः, श्री श्रिये ह्रीं नमः. त्याचप्रमाणे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणजेच ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र. व विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र. हे यथाशक्ती 11, 16, त्याचप्रमाणे 108 माळा किंवा 108 वेळा किंवा 11 माळा या मंत्राचे जाप नक्की करावेत. त्याचप्रमाणे लक्ष्मी अष्टक, व्यंकटेश स्तोत्र याची देखील यथाशक्ती 5, 11 किंवा 16 वेळा पाठ जरूर करावेत. त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेचे सर्वात आवडते स्तोत्र म्हणजे श्री सूक्त होय. याचे देखील पठण आपण यथाशक्ती करावे. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची देखील माता लक्ष्मीबरोबर पूजन जरूर करावे. त्यासाठी पुरुष सूक्त, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्र यांचे पठण अथवा श्रवण अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की करावे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण आपल्या पितृदेवतांचे देखील पूजा अर्चना करत असतो, त्यांचे तर्पण करत असतो व त्यांच्या कृपा आशीर्वाद आपल्या घरावरती सदैव राहो, आपल्या पुढील पिढीवरती सदैव राहो अशी आपण त्यांच्या चरणी प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे या दिवशी अन्नपूर्णा मातेचे देखील पूजन केले जाते. आपल्या घरामधील अन्नधान्य, सुखसंपदा, आरोग्य कधीही न संपू द्यावे अशी विनंती आपण अन्नपूर्णा मातेला या दिवशी करायची आहे. व माझ्या घरामध्ये सदैव तुझा वास राहू देत व पिढ्यानपिढ्या अन्नधान्याची कमतरता भासू देऊ नको. त्याचप्रमाणे
या जगतामध्ये कोणीही उपाशीपोटी झोपू देऊ नको अशी प्रार्थना आपण अन्नपूर्णा मातेला करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी दानधर्माला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण दानधर्म या दिवशी नक्की करावा. अन्नदान, वस्त्रदान, त्याचप्रमाणे यथाशक्ती गरजूंना दानधर्म करावा व त्यांचा आशीर्वाद नक्की प्राप्त करून घ्यावा. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ कलश स्थापन करण्याची देखील पद्धती आहे. यावेळी कलशामध्ये पवित्र अशा लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या, श्री विष्णू भगवानांना आवडणाऱ्या वस्तू घेऊन या कलशाची स्थापना करायची आहे. कलशामध्ये तांदूळ भरून तो कलश घ्यायचा आहे. कलशाचे पूजन करायचे आहे व यामध्ये लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या कवड्या, सोने, त्याचप्रमाणे कमळगठ्ठ्याचे मणी, गुंजा, त्याचप्रमाणे कवड्या अशा वस्तू ज्या लक्ष्मी मातेला प्रिय आहेत, ज्या आपल्याला शक्य होतील त्या कलशामध्ये भरायच्या आहेत व या अक्षय तृतीयेच्या निमित्ताने या शुभ कलशाची स्थापना करायची आहे व भगवान विष्णूंकडे, माता लक्ष्मीकडे आमच्या घरामध्ये सदैव तुमचा वास राहू दे, सुख, शांती, समृद्धी नांदू देत अशी प्रार्थना करायची आहे. श्रोते हो, तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरात देखील अक्षय असे सुख, समाधान, संपत्ती, आरोग्य मिळू देत हीच भगवान विष्णूंच्या चरणी, माता लक्ष्मींच्या चरणी, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.